हॅलो मित्रांनो, हे आहे गोवा बस स्टँड। आता आपण म्हापसामध्ये आहोत। खूप कडक उन्हामध्ये रेड बुलचा स्वाद। मार्केट बघू शकता, फुल झगामगा झालेला आहे आणि क्रिसमस असल्यामुळे क्रिसमसचे सगळे हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय। आज परत एका गोव्याच्या नवीन सिरीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण परत एकदा गोव्याला चाललोय आणि आता डिसेंबर महिना चालू आहे, त्यामुळे गोव्यात क्राऊड खूप वाढलेला आहे। आणि आता मुंबईवरून आम्ही सकाळी 7 वाजता निघालो आणि आता जस्ट आम्ही दुपारचे 3 वाजलेत आणि आता आम्ही चिपळूणमध्ये पोहोचलेलो आहे। आता लंच वगैरे झाला, आता इथून पुढचा प्रवास सुरू होईल आमचा। आज तर तुम्हाला ब्लॉगमध्ये काय दाखवता येणार नाही, कारण आमचा आज वेळ सगळा प्रवासामध्येच जाणार आहे। जवळजवळ आम्हाला 12 वगैरे तास लागतील, 7-8 वाजेपर्यंत संध्याकाळी पोहोचू। सो तुम्हाला मस्तपैकी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गोव्यातला सगळे व्ह्यूज वगैरे दाखवू। सो असाच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा। आणि आज ह्या गोव्याच्या प्रवासात मी एकटा नाही आहे, तुम्ही बघू शकता आपल्यासोबत अमित आहे। याला तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये नाही बघितलेलं, हा आपला गावाकडला मित्र आहे। सो आजचा पूर्ण गोवाची ट्रिप सोबत असणार आहे, कारण आम्ही मुंबईवरनं ठाण्यावरनं 2 गाड्या घेऊन आलोय। सो एक आहे i20 आणि दुसरी टाटा पंच। सो आम्ही दोघंही सोबत असणार आहे। सो तुम्हाला दाखवतोच नवीन गोव्यातल्या व्हिडिओ। गोवा बोललो तर सगळ्यांचंच आवडतं ठिकाण आहे। गोव्यामध्ये जाण्यासाठी 2 रूट आहेत, एक कोल्हापूर मार्गे तुम्ही जाऊ शकता आणि दुसरा म्हणजे कोकणमधून जाऊ शकता। तर आम्ही जो रूट पकडला आहे तो कोकण मार्गे आहे, कारण आम्हाला तो कोकणामधील जे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या। कोकणामधलं जे नेचर आहे ते खूप वेगळं आहे। तुम्ही उन्हाळ्यात, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कधी जा, खूप छान वाटतं या कोकण रूटने प्रवास करण्यास। मुंबई गोवा हायवेचं काम जवळजवळ 60-70% कंप्लीट झाले, त्यामुळे 30% अजून खडबडीत रस्ता आहे। सो हॅलो मित्रांनो, फायनली आम्ही बरंच अंतर रनिंग कवर केलं। आता आम्ही एका स्पॉटला थांबलो आहे। पाठीमागं बघू शकता फुल ग्रीनरी आहे आणि आपली एक गाडी पाठीमाग आहे, तो वेट करतोय थोडासा आणि नंतर मग सोबत निघू। गुड मॉर्निंग गोवा। हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय। आज गोव्यामधला पहिला दिवस आहे आपला। आता आपण जाणार आहे बीचवरती। सकाळचे 10 वाजलेत आणि आता आपला तुम्हाला होम टूर देतो। होम टूर तुम्ही बघा कसा वाटतोय तो। खूप मस्त विल्ला आहे, त्याच्यामध्ये आमचा स्टे आहे। सो आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो आणि बीचवरती पण जाऊया। हे आमचं गॅलरी आहे छोटीशी आणि इथं आम्ही चाललाय कॉल। आणि हा आहे मेन रोडच्या बाजूलाच आहे। पूर्ण नारळाची बाग आहे इथे या ठिकाणी। ती होती बेडरूमची गॅलरी आणि ही आहे हॉलची बघू शकता। इथं असं त्यांनी स्लायडिंग टाकून पॅक केलेलं आहे आणि ब्लॅक फिल्म वगैरे मारले, कारण उन्हाळ्यात खूप ऊन असतं। इथे बघू शकता असा हा व्ह्यू आहे इकडला। तर या ठिकाणी आपलं पार्किंग आहे। पार्किंग म्हणजे मेन रोडलाच आहे। हे आपल्या 2 गाडी कुठे, इथे वाईन आहे आणि ही आपली वरली गॅलरी आणि खाली वाईन शॉप। झाडावरून काढले। हां
वर चढून? हा इकडे खाली लागेल. अच्छा. काय म्हणला? पाण्याचे आहेत ना? बॅटरीवर ना? पाणी आहे हो, ना? पाणी बॅटरीवर काय आपल्या ह्याच्यावरच लाईटवर. घेऊन झाले ते तरी. अच्छा. जास्त नाही. किती झाड आहेत? हा? झाडं किती आहेत? आणि 3-4 आहे. अच्छा. गाडी गावाला धू टेम्पो किती फूट? सो मित्रांनो, हे आत्ताच झाडावरून नारळ काढले आणि ह्या झाडावरून, आणि हे बघा सोलल्यानंतर हे असे दिसतात, एकदम व्हाईट व्हाईट आहेत आणि ते वाळल्यानंतर पूर्ण केसरी होऊन जातात. सो मुंबईला नेण्यासाठी 4 नारळ काढलेले आहेत. किती या 100 रे? 100ला 6. 6 8 नाही का? घे ना तू. मुंबईला घेऊन जाणार? कधी पकडले? हे लाती येतात तिकडे देती पणजीमध्ये. पणजीमधून? हा 100ला. पापलेट आहे काय? पापलेपासून दिसत आहे पापलेट मोठं. हा, जा बाबी. पांढरे मासे ना? हे कसं सुंटा. पण ती पॉटी करताना तो खूप रडत होता. दिवसभर त्याला सोडला नसेल ना, ते सगळं कॉन्स्टिपेशन, त्याची हालत खराब झाली असेल. तर मग मी सोडला, वॉक केलं, फिरली त्याच्याबरोबर, मग आली घरी. मी 2 वाजता रात्री घरी आली. दुसऱ्या दिवशी मी परत गेली. मग काय असतील त्याच्यासाठी पैसे. सो मित्रांनो, हे बघा गोव्यातली सगळे बंगलोच आहेत तिथे, आणि आम्ही थोडंसं वॉक करायला निघालोय, थोडंसं गोवा एक्सप्लोअर करायला निघालोय. दुपारचे 12 झालेत आणि खूप ऊन आहे, पण ठीक आहे. तुमच्यासाठी काय पण उन्हातून पावसातून सगळीकडून ब्लॉग बनवू. फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गोव्याची सिरीज शेअर करा. मित्रांनो, इथं बघू शकता, इथे सुपारीचे झाड आहे. हे जे आहेत हे सुपारी आहेत, पूर्ण कच्च्या पिक्की आहेत, आणि त्या बाजूला नारळ. पूर्ण ह्या एरियामध्ये सुपारी, नारळ आणि आंब्याची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. इथे केळी पण मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील तुम्हाला इथे. गोव्यात मोठ्या प्रमाणात तिथे बंगलोज बघायला भेटतील तुम्हाला. आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो ते ही एक विला आहे. मित्रांनो, गोव्यातली शांतता बघू शकता. दुपारचे 12 वाजलेत आणि दमट वातावरण असल्यामुळे ऊन पण खूप लागतंय, पण पब्लिक आता जास्त करून रूमवरती चिल करते. संध्याकाळी बाहेर पडेल. संध्याकाळी तुम्हाला गाडी लावायला पार्किंग पण भेटणार नाही, अशा अवस्था सगळीकडे आहे. तरी पण एक आपण काय माहिती, गोव्यामधील हे धारेश्वर नगर आहे. ह्या एरियामधलं तुम्हाला जे आता एक्सप्लोअर केले बंगलो वगैरे, हे धारेश्वर नगरमधले आहेत. हायवे टच आहे आणि खूप छान एरिया आहे, शांत आहे, मस्त आहे. हॅलो मित्रांनो, तुम्ही मार्केट बघू शकता, फुल झगामागा झालेलं आहे. आणि क्रिसमस असल्यामुळे क्रिसमसचे सगळे ट्रीज वगैरे लावलेले आहेत इथे. मोठ्या प्रमाणात मार्केट फुल आहे. आपल्याला पार्किंग नाही भेटत आहे, तरी पण आपण बाहेर पडू इथून कुठून तरी आणि कुठेतरी व्यवस्थित सेफ पार्किंग बघून तुम्हाला मार्केटचा व्ह्यू पूर्ण दाखवतो. आय होपफुल आपल्याला पार्किंग व्यवस्थित भेटावं, कारण फुल गर्दी आहे. आता इथून आपण हळूहळू गाडी काढू, कारण इथे बाईक्स वगैरे खूप आहेत इथे. हॅलो मित्रांनो, हे आहे गोवा बस स्टँड. आता आपण म्हापसामध्ये आहोत आणि म्हापसाचं हे मोठं बस स्टॉप आहे.
सो मित्रांनो मार्केटमध्ये गेलो पण फुल गर्दी होती, तुम्हाला दाखवता नाही आलं कारण खूप रश होती तिथे, मोबाईल काढायला पण चान्स नाही भेटला. मार्केट फुल गर्दी भरलेली आहे. तिथून फक्त मी हा एक सनग्लासेस घेतले कारण आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि बाहेर खूप कडक ऊन पडलेलं आहे. हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा इथे वातावरण एकदम दमट असल्यामुळे खूप गरमी होते. सो मी हा ग्लास घेतला फक्त आणि बाहेर आलो पटकन. सो आता चला तर आपण जाऊ आता रूमवरती आणि थोड्या वेळात बीचवरती जाऊ, तुम्हाला पुढला व्ह्यू दाखवतो. पण आता ह्या दिवसामध्ये खूप क्राऊड भरलेला आहे सगळीकडे. मित्रांनो असं शॉपिंग झालेली आहे. पाठीमागं बघू शकता बॅगा वगैरे, काजू वगैरे घेतलेले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. आता आपण जो आपण मगाशी तुम्ही बघितला एक डॉगी होता, त्याच्यासाठी आपण काहीतरी खायला घेऊया कारण इथे पेट हब म्हणून एक शॉप आहे तिथे. चला तर बघूया काय काय भेटतंय आपल्याला, त्याच्यासाठी आपण घेऊया साहित्य थोडंफार, त्याच्यासाठी खुश झाला पाहिजे. हे आहे ती शॉप आणि इथे भरपूर प्रकारचे बिस्किट्स, पेडिग्रे वगैरे आहे. काय तुला घ्यायचंय अमोल? नाही ते कॅट आहे, आय थिंक माझ्याकडे आता सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. ते कॅट साठी आहे. नाही डॉग ओढतो. डॉग साठी पण आहे. हो ते सध्या नाही. ठीक आहे. असं काहीतरी ते बोन जातं ते चावतच बसेल दिवस. मित्रांनो तुम्ही बघितलं मगाशी खेळताना तो हड्डी चावत होता, म्हणजे खेळत होता, चावत नव्हता, त्याला खायला काहीतरी पाहिजे होतं म्हणून आपण हे हड्डी घेऊया. हड्डी बरोबर तो खेळेल. हे नकली आहे पण दिसताना हड्डीच दिसते. आणि इथे भरपूर प्रकारचे बेल्ट्स वगैरे आहेत, बॉल्स आहेत त्याला खेळण्यासाठी. इथे बघू शकता चिकन आहे. पाहिजे ए राहून दे ना बोन. तो लहान आहे. त्याच्यासाठी त्या हा म्हणूनच sticks पण घेऊ शकतो. मित्रांनो इथे बघू शकता इथे हड्डी मोठ्या प्रमाणात आहे तिथे. असंच पाहिजे. सो मित्रांनो फायनली आपली इथली शॉपिंग झालेली आहे आणि आता आपण चाललोय परत रूमवरती, म्हणजे ते जो बंगला आहे तिकडे झाल्यानंतर आपण बघू डॉगीची रिएक्शन. त्यासाठी भरपूर काही काही खायला आणि खेळायला दोन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत, खूप छान भेटलेत. चला आता तिकडे जाऊ. प्रोटीन कॉर्न स्टार्च. त्यातनं तुला काय भेटणार नाही, असंच टाइमपाससाठी आणलंय तुला. ते खायचंच आहे पण ऍक्च्युअल बोन नाही. माझं काढतेस का अगं हे इथे का ठेवलंस खराब व्हायला? अरे त्याला कसं त्यांना खेळायला. खूप कडक उन्हामध्ये रेडबुलचा स्वाद. गोव्याला आलून कोणती ड्रिंक नाही टेस्ट केली मग काय उपयोग गोव्याला येण्याचा आहे ना. आम्ही तुम्हाला दाखवतो. बाजूला आम्हाला किराणा शॉप नाही भेटलं पण 4-5 बिअर शॉप भेटले. ही वैशिष्ट्य आहे गोव्याचं. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या भेटत नाहीत पण दारू नक्कीच भेटेल कोपऱ्यावरती. सो हॅलो मित्रांनो, गोव्यातला आहे आपला आजचा 3रा दिवस आणि आज आपण गोवाला बाय बाय करतोय आणि इथून पुन्हा कोल्हापूरची महालक्ष्मीचे दर्शन घेऊन घरी आपल्या गावी स्टे करायचा आणि नंतर बॅक टू मुंबई. सो तुम्हाला सकाळचे 7 वाजलेत, बाहेरचा व्ह्यू दाखवतो. आज बऱ्यापैकी चांगलीच गोव्यामध्ये थंडी पडली आणि बाहेर फॉग पण भरपूर आलेलं. सकाळी थोडं आता कमी झालं आहे. हा आमचा आहे बाल्कनीमधला व्ह्यू. काल रात्री भरपूर टुरिस्ट वगैरे अजून जास्त आलेले आहेत. गोव्यात खूप गर्दी झालेली आहे.
शांत हा म्हटलं कांताराम काही शांत. ही आहे रंकाळ्यातली खाऊ गल्ली. पाणीपुरी प्लेट कशी आहे? दहीपुरी तुम्हाला माहिती आहे आता आमच्या शैलीत आले सगळं म्हणजे हो हॅलो मित्रांनो, आता आहे आपण रंकाळा तलावावरती. आता थोडेसे भुका लागलेत, आपण दहीपुरी खाऊन हा ब्लॉग इथेच थांबवू आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.